जय शिवराय मित्रांनो सन 2025 मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टीमुळे होणारं नुकसान आणि या नुकसानासाठी शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी नुकसान भरपाई याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आज राज्य शासनाच्या माध्यमातून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कधी मिळू शकते याच्याबद्दलचे देखील थोडक्यात अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जानेवारी 2025 पासूनच राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यापूर्वी काही जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। जसे जसे जिल्ह्याचे प्रस्ताव जातील तसे तशी ती नुकसान भरपाई वितरित देखील करण्यात येते, त्याच्यासाठीचा निधी वितरित करण्यात येतोय। काही जिल्ह्यामध्ये याच्या केवायसीच्या प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, अगदी कालपर्यंत सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते। कालची परिस्थिती पाहिली तर सोलापूरमध्ये जवळजवळ 118 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आज नांदेडच्या काही भागामध्ये आणखीन नुकसानकारक पाऊस झालेला आहे। नांदेडचा आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की झालेलं नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। सध्या राज्यामधील सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हा म्हणून नांदेड या ठिकाणी पाहिला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन नुकसान होतच आहे आणि आज राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये आणखीनही नुकसान चालूच आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आतापर्यंत जे काही नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत या प्राथमिक अहवालानुसार अद्यापर्यंत कन्फर्म आणि कन्क्लूड अशी माहिती आलेली नाही, परंतु जे काही नुकसान पंचनामे होत आहेत त्याच्यानुसार शासनाकडे जी काही माहिती येते त्यानुसार जवळजवळ 39 लाख एकर क्षेत्र हे बाधित झाल्याची माहिती शासनाकडे आलेली आहे। आणि या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर फळबागा असतील, जमीन खरडून जाणं असेल, जनावरांचं नुकसान असेल, घरांचं नुकसान असेल, भांड्यांचं नुकसान असेल, दुकानांचं नुकसान असेल, घराची पडझड असेल किंवा शेती पिकांचं नुकसान असेल, या सर्व नुकसानीसाठी 3000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई शासनाला शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे। यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्येच आता ज्या ज्या जिल्ह्याचे प्रस्ताव जात आहेत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची प्रक्रिया देखील शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आज 12 सप्टेंबर 2025 रोजी 2 GR माध्यमातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर याचबरोबर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यातील या जवळजवळ 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आता याच्यामध्ये सोलापूर, हिंगोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे पहिल्या टप्प्यातील जे काही प्रस्ताव होते त्याचीही नुकसान भरपाई, याच्या व्यतिरिक्त आता जे काही नुकसान होते त्याचे प्रस्ताव पाठवले जातील आणि ती नुकसान भरपाई दुसऱ्या GRच्या माध्यमातून येईल। आता याच्यामधील पहिला GR जो आहे तो म्हणजे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंत जे काही झालेले नुकसान आहे या नुकसानासाठी भरपाई देण्यासंदर्भातील, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै 2025 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 7451 शेतकऱ्यांना जवळजवळ 3,92,83,000 एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही कालावधीमध्ये जून महिन्यामध्ये 821 आणि जुलै महिन्यामध्ये 2827 अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 41,45,000 रुपये, तर जुलै महिन्यामध्ये नुकसानीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 1,89,22,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील 11,742 शेतकऱ्यांना एकूण 7,33,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत नागपूर विभागातील 24,841 शेतकऱ्यांना जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी 13,56,59,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त हिंगोलीमध्ये जुलै 2025 मध्ये बाधित झालेल्या 395 शेतकऱ्यांसाठी 18,28,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील एकूण 59,110 शेतकऱ्यांना ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या नुकसानी करता 59,79,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या जून ते ऑगस्ट या कालावधीसाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 84,346 शेतकऱ्यांसाठी 73,54,03,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर दुसऱ्या GRच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील जून 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील 980 शेतकऱ्यांना 11,81,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 560 शेतकऱ्यांना 12,96,000 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 335 शेतकऱ्यांना 12,63,000 रुपये
असे एकूण 1875 शेतकऱ्यांना 37,40,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे काही आहेत ते प्राथमिक स्वरूपातील पहिल्या टप्प्यामधील पाठवण्यात आलेले प्रस्ताव होते. आता सोलापूरचा ऑगस्ट 2025चा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. ताबडतोब ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील नुकसान झालेले आहे. धाराशिव, बीड, जालना, परभणी, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, याच्यानंतर विदर्भातील जिल्हे, यवतमाळमध्ये आपण पाहिलेले मोठं नुकसान आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, वाशिममध्ये तेच नुकसान आहे, अमरावतीमध्ये नुकसान आहे. इकडे विदर्भातील गडचिरोली असेल, वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा असेल, कोल्हापूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल किंवा कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये असेल, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसानाची भरपाई मोठी असू शकते. हे जे काही नुकसान आहेत याचे सध्या तरी पंचनामे सुरू आहेत. याचे सध्या तरी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता हे प्रस्ताव एकत्रितपणे पाठवले जातील आणि साधारणपणे याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये ते प्रस्ताव शासनाला पाठवले जातील आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी निधी वितरित केला जाऊ शकतो. आता याच्यानंतर याच्या केवायसीच्या प्रक्रिया, त्याच्यानंतर अनुदानाचं वितरण, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळण्याच्या शक्यता आहेत. परंतु आता जेवढ्या लवकर प्रस्ताव जातील, जसं आपण 2024 मध्ये पाहिलं होतं की लातूर आणि परभणीचा प्रस्ताव गेला आणि शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये लातूरच्या आणि परभणीच्या शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये नुकसान भरपाई वितरित करण्यात आली होती. तशी नुकसान भरपाई वितरित केली जाऊ शकते. परंतु जेवढ्या लवकर प्रस्ताव जातील, आता आपण जर पाहिलं तर नांदेडचे प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसान भरपाईची आकडेवारी समोर येते की नाही येते तोपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान होते. सोलापूरमध्ये आता हा प्रस्ताव मंजूर होऊन नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया सुरू होणार, तोपर्यंत आणखी नुकसान होते. अशा प्रक्रियेमुळे नुकसान भरपाईचे पंचनामे, कारण आता जर सोलापूरमध्ये या शेतकऱ्यांना मिळाली तर उर्वरित शेतकरी आमच्यावरती अन्याय झाला, आम्हाला नुकसान भरपाईतून वगळलं, अशा अनेक सारे त्या ठिकाणी रोष शेतकऱ्यांचे निर्माण होतात. हा देखील एक रोष शासनाला, त्या प्रशासनाला सहन करावा लागतो. त्याच्यामुळे एकंदरीत प्रस्ताव पाठवण्याचा त्या ठिकाणी विचार असतो. तर एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये, कारण ज्या आताच्या जे काही अपडेट येत आहेत त्याच्यामध्ये राज्यातील 29 जिल्हे पात्र आहेत. 29 जिल्हे म्हणजे जवळजवळ सर्व जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि 39 लाख एकर क्षेत्र हे बाधित आतापर्यंत दाखवण्यात आलेले आहे. एकंदरीत आणखीन 1-2 दिवसानंतर म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत जी काही अंतिम आकडेवारी समोर येईल त्यानुसार हा आकडा 45 लाख एकरच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे साधारणपणे राज्यामध्ये 20 ते 21 लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित असू शकतं आणि याच्यासाठी 3 ते 3.5 हजार कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासनाला द्यावी लागणार आहे. आता एकंदरीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात पैसे शासनाचे वाचणार आहे. ते पैसे आता शेतकऱ्यांना इकडे देण्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकतील आणि ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावेत हीच एक माफक अपेक्षा करूयात आणि लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून ही आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी हीच अपेक्षा. धन्यवाद.